नमस्कार. रेणुका INB या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. कोल्हापूर येथील अनुबंध प्रतिष्ठाननी कैलासवासी योगिता माळी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ उत्कृष्ट काव्यसंग्रहासाठी पुरस्कार देण्याचं निश्चित केलंय. योगिता या कवी विलास माळी यांच्या पत्नी होत्या. त्यांच्या काव्य प्रेमापोटी महाराष्ट्रातील कवींच्या काव्यसंग्रहासाठी त्यांच्या स्मृतिदिनी 25 जुलै रोजी हा पुरस्कार देणार आहे. योगिता या कवी विलास माळी यांच्या पत्नी होत्या. त्यांना कवितांबद्दल अतिशय प्रेम होतं आणि म्हणून त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ 25 जुलै रोजी हा पुरस्कार देणार आहे. तर कोणत्या कालावधीतले काव्यसंग्रह पाठवायचे आहेत? तर 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीत जर आपला काव्यसंग्रह प्रकाशित झाला असेल तर आपल्या काव्यसंग्रहाच्या 2 प्रती आपण पाठवायच्या आहेत. त्यासोबत आपला अल्पपरिचय आणि छायाचित्र हे देखील पाठवायचे. पुरस्कार स्वरूप काय आहे? तर उत्कृष्ट काव्यसंग्रहासाठी प्रथम पुरस्कार आहे 5,000 रुपये, द्वितीय आहे 3,000 रुपये आणि तृतीय पुरस्कार आहे 2,000 रुपये रोख रक्कम. आकर्षक मानचिन्ह, शाल, श्रीफळ आणि प्रमाणपत्र हे पुरस्कार स्वरूप आहे आणि सन्मानपूर्वक हे पुरस्कार दिले जाणार आहेत. केव्हापर्यंत पाठवायचे काव्यसंग्रह? तर 15 जुलै 2025 या तारखेपर्यंत आपल्याला आपले काव्यसंग्रह यांच्याकडे पाठवायचे आहेत. कुठे पाठवायचे त्याचा पत्ता या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे. त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक देखील दिलेला आहे. तर खूप शुभेच्छा या काव्यसंग्रह पुरस्कारासाठी. पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओत. नमस्कार.